राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करणार आहे. त्याचा निर्णय सरकार घेईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातला अहवाल येईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही चर्चा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आपण स्थापन केली होती आणि त्याला सुरुवात झालेली आहे. त्याचा रिपोर्ट साधारणतः आम्ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला तो रिपोर्ट येईल आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवून साधं चर्चा करून 30 जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासंदर्भात 100% निर्णय घेण्यात येईल. नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे कर्जमाफी संदर्भात. यापूर्वी केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांनी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती दिलेली आहे आणि आता कृषी मंत्री भरणे मावा यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती दिलेली आहे. एकंदरीत आता कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार, किती लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार, यासाठी जे काही बँका असतील त्या कोणत्या पात्र आहेत, त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील त्या शेतकऱ्यांचं काय होणार, त्याचबरोबर ज्या बँकेचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे, पुनर्गठन केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांचं काय होणार, ज्या बँकेचं कर्जाचं व्याज भरलं अशा शेतकऱ्यांचं काय होणार, एकंदरीत कर्जमाफी कोणती केली जाणार, किती लाखापर्यंत केली जाणार, ट्रॅक्टरच्या संदर्भात काही कर्जमाफीची माहिती दिली जाणार का, तारकुंपण असेल त्याची माहिती दिली जाणार का, त्याचबरोबर व्यक्तिगत जे काही आपण काय म्हणतात त्याला एखाद्या गोष्टीतनं आपण मॉर्गेज केलेली असते त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, एकंदरीत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता निश्चितच हा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण तर माहिती महत्त्वाची असणार आहे आणि संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची तर मग व्हिडिओ सुद्धा मोठा होऊ शकतो. तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार अशा पद्धतीचे काही आश्वासनं देण्यात आली होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात माहिती दिली. 30 जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर केंद्रीय शिवराज चव्हाण यांनी देखील कर्जमाफीची माहिती दिली. ते देखील सांगतात की शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी असेल आणि त्यासाठी जे काही परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजेच काय तर बँकेचं पासबुक, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं फार्मर ID, त्याचबरोबर 7/12 आणि होल्डिंग अशा पद्धतीनं कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मध्यवर्ती सहकारी बँक असलेल्या, जिल्हा मध्यवर्ती बँक असल्या या बँकेच्या माध्यमातून कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता या समितीच्या माध्यमातून जे काही डाटा असेल तो त्या पोर्टलवरती पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची जी काही KYC होईल त्या KYCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. आता नेमकं कोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार, जे काही बँका असतील नॅशनलाइज्ड अशा सर्व बँकेचं कर्ज माफ केलं जाणार. यामध्ये HDFC बँक असेल, बडोदा बँक असेल, युनियन बँक असेल, पंजाब नॅशनल असेल, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, त्यानंतर जे काही सर्व नॅशनलाइज्ड बँक असतील या सर्व नॅशनलाइज्ड बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे. परंतु यामध्ये ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल आणि त्याचबरोबर तुमची ICICI बँक असेल या बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार नाही. कारण तर ह्या पतसंस्था असतील आणि त्या प्रायव्हेट बँक आहेत आणि प्रायव्हेट बँक असल्याकारणाने या बँकेचं कर्जमाफ होत नाही. परंतु त्याच जर बँकेत तुम्हाला दत्तक असला, म्हणजेच कोणती ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल आणि ICICI बँक असेल, ह्या जर बँकेत तुम्हाला दत्तक असला तर त्या बँकेचं कर्जमाफ हे होऊ शकते. परंतु आपल्याला जर मॉर्गेज केलेलं असेल या बँकेचं, या प्रायव्हेट बँकेचं, तर त्या बँकेचं कर्जमाफ होत नाही. किंवा एखादी जर आपल्याला दत्तक बँक असेल, आपण जर पीक कर्ज घेतलेलं असेल, पुनर्गठन केलेलं असेल आणि त्याचं जर मॉर्गेज केलं असेल तर ते कर्जमाफ होईल. परंतु जर आपण ट्रॅक्टरसाठी मॉर्गेज केला असेल किंवा ट्रॅक्टर आपण घेतलेला असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. ट्रॅक्टरचं जे काही कर्ज असेल ते माफ केलं जात नाही. आता त्याचबरोबर जर आपण पुनर्गठन केलं असेल, म्हणजेच काय तर आपण 1 लाख रुपये पूर्वी कर्ज घेतलं असेल आणि त्याच्या संदर्भात जे काही आता 2025ला शेती पिकाचं नुकसान झालं त्या अभावी परत काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं त्याचं पुनर्गठन केलेलं, म्हणजेच काय तर पहिलं कर्ज न भरता डबल एकदा कर्ज घेतलं आणि ते कर्ज घेतलेलं असतील तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. परंतु 2025 पर्यंतच. त्यानंतर तुम्ही जर 2026ला रनिंगमध्ये घेतला असेल, डिसेंबरच्या अगोदर जर घेतला असेल तर ते कर्ज माफ होईल. परंतु डिसेंबरच्या नंतर जर आपण कर्ज घेतलं असेल तर त्याचं कर्ज माफ होण्याची कमी शक्यता आहे. आता त्याचबरोबर जे काही बँका असेल त्या बँकेची सुद्धा माहिती घेतलेली आहे. कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे ते देखील आपण समजून घेतलेलं आहे. परंतु आपण जर तार कुंपणाचं कर्ज घेतलं असेल, म्हणजे आपल्या शेताला जे काही तार कुंपण असेल आणि त्या संदर्भात आपण मॉर्गेज केलं असेल, त्याचं कुंपणाचं आपण कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज माफ होत नाही. त्याचबरोबर तुमचं बोरवेलसाठी आपण जर कर्ज
घेतलं असेल ते देखील कर्ज माफ होत नाही. एखाद्या शेतकऱ्याने विहिरीसाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील कर्ज माफ होत नाही. कारण तर पीक कर्ज आणि पुनर्गठन या दोनच प्रकारच्या कर्जमाफ्या दिल्या जातात. म्हणजेच 2017 असेल 2019 असेल या दरम्यान सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नव्हतं, फक्त पीक कर्जच माफ झालं होतं. परंतु आता यावर्षी जे काही 25-26 असेल आणि 2020च्या नंतरची कर्जमाफी असेल त्या दरम्यान पुनर्गठन सुद्धा माफ केलं जाणार आहे आणि पीक कर्ज सुद्धा माफ केलं जाणार आहे, फक्त 2025 पर्यंत. आणि 2025च्या नंतर हे कर्ज माफ होणार नाही. कारण तर आरबीआयचं नियम सांगतं की एखादा जर शेतकरी बँकेचं कर्ज भरत असेल, रेग्युलर तो भरत असेल, तर त्या शेतकऱ्यांना पुनर्गठनसारखं एखादं अनुदान दिलं जाऊ शकतंय किंवा पुनर्गठन त्याचं करून दिलं जाऊ शकतंय. परंतु जर तो रेग्युलर असेल तर त्याला कर्जमाफी दिली जात नाही. जर आता राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या गोष्टीवरती विचार केला तर त्या शेतकऱ्यांना एकदा परत प्रोत्साहनपूर्व अनुदान दिलं जाऊ शकतंय. कसं तर 2020, 2019 किंवा 2017ला जे काही कर्जमाफ्या झाल्या होत्या, अनेक शेतकऱ्यांचं जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर होतं अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत अनुदान प्रोत्साहनपर दिलं होतं. परत एकदा तसंच प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाऊ शकतंय. परंतु अनेक शेतकरी सध्या थकीत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं कर्जही भरलं नाही. आता त्याचबरोबर जर आपण बँकेचं कर्ज घेतलं असेल आणि कर्ज घेतल्यानंतर त्याचं व्याज भरलं असेल, व्याज भरलं आणि मुद्दल रक्कम ही बाकी राहिली, अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता कमी आहे. जरी पुनर्गठन केलं आपण जरी व्याज भरला असेल तर तो शेतकरी रेग्युलरमध्ये जातो, तेव्हा शेतकरी कोणत्याही प्रकारचा थकीत राहत नाही. म्हणून अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता कमी आहे. आणि त्याचबरोबर जे काही नॅशनलाइज बँका असेल त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला महत्त्वाचं असणार आहे फार्मर आयडी. जर आपण फार्मर आयडी नाही दिला तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा लाभ हा दिला जाणार नाही. यापूर्वी सुद्धा राज्य सरकारनं काही मोहीम राबवल्या होत्या. तलाठी, कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून कॅम्प घेण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कॅम्प घेण्यात आले आणि त्याच पद्धतीने जर आपण फार्मर आयडी काढला नसेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. म्हणून आपण फार्मर आयडी काढून घ्या. आता त्याचबरोबर जर आपल्या घरातील एखादी कर्तीधर्ते म्हणजेच कुटुंब प्रमुख हा मयत झाला असेल, वडील असेल किंवा आईच्या नावानं जमीन असेल, त्याच्या नावानं कर्ज घेतलेलं असेल, तर तो व्यक्ती मयत झाला असेल तर त्या शेतकऱ्यांची आपल्याला जे काही मृत्यूचा दाखला असेल ते द्यायचं आहे. फार्मर आयडी काढली असेल तर ती देखील आपल्याला द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी जे काही वारसा असेल त्या वारसाचं बँकेचं पासबुक, आपला जो काही वारसदार असेल त्या वारसाधारकाचं बँकेचं पासबुक, त्यानंतर ज्या काही पूर्वी 7/12 असतील, होल्डिंग्स असतील ते कागदपत्र, आणि जर आपल्या नावानं जमीन असेल किंवा ती ट्रान्सफर झाली असेल, त्यानंतर जे काही वारसा म्हणून आपल्या त्या ठिकाणी नोंद झाली असेल तर ती फार्मर आयडी परत त्याला जोडा. हे सगळे कागदपत्र बँकेत द्या. आणि जर आपलं बँकेचं खातं फीज झालं असेल, बंद झालं असेल तर ते देखील आपलं चालू करून घ्या. त्याचबरोबर एखाद्या घरात 2 भाऊ येतं, जमीन जर वेगळे असला परंतु त्या ठिकाणी जॉईंट खातं असेल, सामायिक खातं असेल तर ते सेपरेट करून घ्या. कोणत्याही प्रकारचं जॉईंट खातं त्या ठिकाणी ठेवू नका. का जर आपण जॉईंट खातं ठेवलं तर मग काय होतंय, एखाद्या वेळेस सरकारनं जर नियम लावला 3 लाखापर्यंत कर्जमाफी तर दोघा भावाचं मिळून 3 लाख रुपये धरलं जाते. म्हणून जर आपल्याला सेपरेट लाभ घ्यायचा असेल, त्या ठिकाणी जमीन वेगळी असला परंतु सामायिक म्हणजे स्वतंत्र खातं नसता, एखादं जॉईंट खातं असेल तर ते वेगवेगळे करून घ्या. आपले खाते वेगळे करा, त्यानंतर आपल्याला कर्जमाफी निश्चित मिळेल. आणि जर आपला विचार मनात आला असेल पुनर्गठन वगैरे करायचा 2026ला या हार्बेरच्या दरम्यान, तर आपण विचार करा. तुम्हाला जर बँकेची कर्जमाफी लागत असेल तर पुनर्गठनच्या पाठीमागे लागू नका. जर आवश्यकताच असेल तर ते घ्या, परंतु कर्जमाफी आपल्याला मिळत नाही हे देखील आपल्या ध्यानात घ्या. अशा पद्धतीनं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.